बाळा, गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस आहे. पण आज तू स्वामींच्या चरणी नेमकं काय मागणार आहेस? पैसा, सुख, यश की आयुष्यातील सगळ्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग? बाळा, आज जर तू स्वामींना मनापासून एक गोष्ट मागितलीस, तर ती गोष्ट तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कारण गुरु फक्त इच्छा पूर्ण करत नाहीत, तर योग्य मार्गही दाखवतात. म्हणून स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण शेवटी मी तुला अशी एक प्रार्थना सांगणार आहे, जी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या चरणी मनापासून बोलायची आहे. आणि हा संदेश ऐकत असताना तुझ्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिही, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामींचं नाव घेतलं की मनाला धीर मिळतो आणि जीवनात आशेचा एक नवीन प्रकाश निर्माण होतो. बाळा, आज गुरुपौर्णिमा आहे. हा फक्त सण नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात. काही आपल्याला आनंद देतात, काही दुःख देतात, तर काही जण आपल्याला अनुभव देऊन जातात. पण गुरु आपल्या जीवनात येतात ते आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी. बाळा, कधी कधी तुला वाटतं की मी इतकी भक्ती करतो, स्वामींचं नाव घेतो, तरी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का आहेत? पण लक्षात ठेव, स्वामी तुझ्यापासून दूर नाहीत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ते पाहत आहेत. तुझ्या मनात लपलेलं दुःख त्यांना माहीत आहे. तू कोणाला सांगितलं नाहीस, तरी रात्री उशीवर डोकं ठेवून तू किती वेळा रडलास हेही स्वामी जाणतात. बाळा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींकडे फक्त धन संपत्ती किंवा मोठं यश मागू नकोस. कारण धन मिळालं पण मनाला शांती मिळाली नाही, तर त्या धनाला किंवा त्या धनाचा उपयोग काय? घर मोठं झालं पण घरात प्रेमच नाही राहिलं, तर त्या घराचा आनंद काय? म्हणून आज स्वामींच्या चरणी सर्वात आधी हे माग, स्वामी, माझ्या मनाला शांतता द्या. योग्य आणि अयोग्य यामधील फरक समजण्याची मला बुद्धी द्या. संकटात धीर द्या आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. आणि माझ्या हातून कोणाचंही वाईट होऊ देऊ नका. बाळा, स्वामींकडे मागताना मनात भीती ठेवू नकोस. स्वामींना तुझ्या शब्दांपेक्षा तुझं मन जास्त महत्त्वाचं आहे. तू मोठी पूजा केली नाहीस, महाग वस्तू अर्पण केल्या नाहीस, तरी स्वामी तुझ्यावर रागवणार नाहीत. मनापासून घेतलेलं त्यांचं नाव आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना हीच सर्वात मोठी पूजा आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर शांत बस. शक्य असेल तर दिवा लाव, स्वामींचं नामस्मरण कर आणि काही क्षण डोळे बंद करून तुझ्या मनात जे आहे ते स्वामींना सांग. तुझं दुःख लपवू नकोस, तुझ्या अडचणी लपवू नकोस. कारण स्वामी तुझे गुरु आहेत आणि गुरु समोर मन मोकळं केलं की मनावरचं ओझं सुद्धा हलकं होतं. बाळा, कदाचित तू आज आर्थिक अडचणीत असशील,
कदाचित घरात वाद असतील, तुझं लग्न जमत नसेल, नोकरी मिळत नसेल, तुझ्या मुलांना तुला चिंता असेल, तुझ्या मुलांबद्दल तुला चिंता असेल, किंवा तू बाहेरून हसत असशील पण आतून पूर्णपणे थकला असशील. पण आज स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी माझं नाव तुझ्यासाठी प्रकाश बनून राहील. तू हार मानू नकोस. तुझ्या मनात श्रद्धेचा एक छोटासा दिवा जरी जळत असेल तरी मी तुला योग्य मार्ग नक्की दाखवीन. बाळा, स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होणे नाही. अनेक वेळा आपण एखादी गोष्ट मानतो पण ती गोष्ट आपल्या हिताची नसते. म्हणून स्वामी आपल्याला थांबवतात. कधी उशीर करतात, कधी आपल्याला दुसरा मार्ग दाखवतात. त्यावेळी आपल्याला वाटतं की स्वामी माझं ऐकतच नाही. पण नंतर कळतं की स्वामींनी जे केलं ते आपल्या भल्यासाठीच केलं. म्हणून आज स्वामींना असं म्हण, स्वामी, माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे असं मी म्हणणार नाही, पण माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते स्वीकारण्याची ताकद मला द्या. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा. संकटात तुमच्या चरणांचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. बाळा, गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ फक्त पूजा करणे नाही. गुरूंनी दिलेला चांगला विचार आपल्या जीवनात उतरवणे हा खरा गुरुपूजनाचा मार्ग आहे. जर आपण स्वामींचं नाव घेतो पण दुसऱ्याशी वाईट बोलतो, जर आपण पूजा करतो पण मनात द्वेष ठेवतो, तर आपली भक्ती अपूर्ण राहते. आज एक संकल्प कर, मी कोणाचं मन दुखवणार नाही. माझ्या हातून शक्य तेवढं चांगलं काम करीन. संकटात असलेल्या माणसाला मदत करीन. माझ्या आईवडिलांचा, मोठ्यांचा आणि गुरूंचा आदर करेन आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवेन. बाळा, स्वामींची भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं इतकंच नाही. भुकेलेला अन्न देणं, दुःखी माणसाला धीर देणं आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्याला आधार देणं, हेही स्वामींची सेवा आहे. आज तुझ्याकडे खूप काही नसेल तरी चिंता करू नकोस. तुझ्याकडे प्रेमाने बोलण्यासाठी 2 शब्द असतील तर तेही कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात. तुझ्याकडे थोडंसं अन्न असेल तर त्यातील थोडं एखाद्या गरजूला दे. तुझ्याकडे वेळ असेल तर एखाद्या दुःखी माणसाचं बोलणं शांतपणे ऐकून घे. कारण स्वामींची सेवा केवळ देवासमोरच नाही तर प्रत्येक जीवामध्ये करता येते. बाळा, आज या पवित्र दिवशी तुझ्या मनातील राग स्वामींच्या चरणी ठेव. जुने दुःख स्वामींच्या चरणी ठेव. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्याबद्दलचा द्वेष ही स्वामींच्या चरणी ठेव. माफ करणं कठीण असतं, पण मनात कायम राग ठेवणंही त्याहून जास्त त्रासदायक असतं. स्वामींना म्हण, स्वामी, मला सगळं विसरता आलं नाही तरी त्या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद द्या.
माझं मन हलकं करा. माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येऊ द्या आणि माझ्या मनात तुमच्याविषयीची श्रद्धा कायम ठेवा. बाळा, तुझ्या आयुष्यात आज कितीही समस्या असतील तरी एक गोष्ट लक्षात ठेव. समस्या तात्पुरत्या असतात, पण स्वामींची कृपा आणि स्वामींचं नाव कायम असतं. जेव्हा मन खूप घाबरेल तेव्हा म्हण श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुला वाटेल की आता माझ्याकडून काहीच होणार नाही तेव्हा म्हण श्री स्वामी समर्थ. जेव्हा घरात चिंता असेल तेव्हा म्हण श्री स्वामी समर्थ. जेव्हा आनंद मिळेल तेव्हाही स्वामींचं आभार मान आणि म्हण श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामींचं नाव फक्त संकटात घेऊ नकोस, आनंदातही त्यांना आठव. कारण संकटात स्वामींची आठवण येते, पण सुखात स्वामींचे आभार मानणं ही खरी भक्ती आहे. आता या गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणी ही छोटी प्रार्थना मनापासून बोल. हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समाधान द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या अडचणींवर मात करण्याची ताकद द्या. माझ्या हातून चांगली कर्म घडू द्या आणि चुकीच्या मार्गापासून माझं रक्षण करा. आणि आयुष्यात कितीही संकट आली तरी तुमच्या चरणावरचा माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी, मला माझ्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी योग्य ते द्या आणि प्रत्येक क्षणी तुमची साथ असल्याची जाणीव माझ्या मनात कायम ठेवा. बाळा, जर तुलाही ही प्रार्थना मनापासून आवडली असेल आणि तुझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्रद्धेने लिही श्री स्वामी समर्थ. आणि आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी ही प्रार्थना आपल्या कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी आणि सर्व भक्तांसाठी मनापासून कर. हा स्वामींचा संदेश ज्यांना आज धीराची गरज आहे अशा प्रत्येक भक्तांपर्यंत नक्की पोचव. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, आपल्या प्रिय भक्तांना शेअर कर आणि आपल्या मी आणि स्वामी या परिवाराला सबस्क्राईब कर. शेवटी एकदा सर्वांनी प्रेमाने म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.